नमस्कार मंडळी. लहान मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुलं नेहमी घरी असतात. अशा वेळेस मुलांना दर थोड्या वेळाने भूक लागते आणि मुलं बाहेरचं काहीतरी खायला मागतात. तर जर तुम्ही असे गव्हाच्या पिठाचे हेल्दी बिस्किट जर बनवून ठेवले ना, तर मुलांना कोणत्याही वेळेस तुम्ही देऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे हे बिस्किट बनवायलाही सोपे आहेत आणि एकदा बनवले की महिनाभर छान टिकतात, अजिबात खराब होत नाही. तर तुम्ही हे बिस्किट पाहू शकता, अत्यंत खुसखुशीत होतात. जसे मार्केटचे बिस्किट असतात ना, त्यापेक्षाही भारी बनवून तयार होतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं एक भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये 1 वाटी साखर घालायची आणि बरोबर अर्धी वाटी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी आणि साखर आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल ना, तर ही रेसिपी एकदा शेवटपर्यंत जरूर बघा आणि जरूर ही रेसिपी ट्राय करा. खूप छान ही रेसिपी आहे आणि तुमच्या घरातील मंडळीला जरूर आवडेल. आता इथं साखर आणि पाणी एकत्रित करून मी साईडला ठेवलं आणि त्यानंतर परातीमध्ये 2 वाट्या गहू पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर बरोबर अर्धी वाटी इथं मी रवा घेतलेला आहे. तो एकदम 0 नंबरचा रवा आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे. 2 ताज्या विलायची कुटून घातल्या आणि चिमूटभर मीठ घातलं. आणखी छान चव येण्यासाठी यामध्ये अर्धा वाटी किसलेल्या नारळाचा जो बुरादा असतो ना, रेडीमेड, तो घातलेला आहे. तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे. घरचं जे साजूक तूप असतं ते 2.5 चमचे मी तूप घातलेलं आहे. तूप घातल्यामुळे हे बिस्किटं एवढे खुसखुशीत होतात. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा वापर केला ना तरीसुद्धा चालणार आहे. पण इथं मी तूप घातलेलं आहे का तर हा पदार्थ आपण लहान मुलांसाठी बनवतो आहे, त्यामुळे मुलांसाठी तूप खूप छान असतं. त्यामुळे इथं मी तुपाचा वापर केलेला आहे. हे आता व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला बिस्किट अतिशय खुसखुशीत हवे असेल ना, तर इथं टाईम देणं खूप गरजेचं आहे. जेवढं होईल तेवढं हे व्यवस्थित असं तूप ह्या पिठाला आणि रव्याला ना असं एकसारखं लागलं पाहिजे. यासाठी 3 ते 4 मिनटाचा वेळ जातो. व्यवस्थित असं मी हे तूप लावून घेतलेलं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तूप तुम्हाला थोडंसं कमी वाटते, तर तुम्ही अर्धाचा चमचा आणखी घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. काहीही प्रॉब्लेम येत नाही. आता हे व्यवस्थित असं मी चोळून घेतलेलं आहे. 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हाताने हे जे पीठ प्रेस केलं ना, तर याचा असा छान घट्टसर लाडू तयार होतो आहे. याचाच अर्थ आपण जे तूप यामध्ये घातलेलं आहे ते अगदी योग्य प्रमाणामध्ये घातलेलं आहे. आता हे साखर आणि जे पाण्याचं मिश्रण आहे, हे थोडंसं घालून आपल्याला घट्टसर पीठ हे मळून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला सैल मळायचं नाही, लक्षात ठेवा. थोडंसं घट्टसर आपण शंकरपाळी बनवण्यासाठी ज्या पद्धतीचं पीठ मळून घेतो ना, अगदी त्या पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यामुळे लागन तसं हे मिश्रण घालत आपल्याला हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, एवढ्यामध्ये हे व्यवस्थित असं मळलं जातं आणि खूपदा गव्हाच्या पिठाच्या क्वालिटीवर पाणी तुम्हाला कमी जास्त लागू शकतं. जरी तुम्हाला पाणी लागलं तर तुम्ही थोडंसं पाणी जरी घेऊन आणखी मळून घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे. पण एवढ्या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित घट्टसर गोळा याचा तयार होतो. नंतर ज्यावेळेस आपण पीठ मळून ठेवतो ना, त्यावेळेससुद्धा हे पीठ हलकंसं मऊ होतं का तर आपण यामध्ये साखर घातलेली आहे ना, त्यामुळे साखरेला पाणी सुटतं. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं, मळून घेतलेलं आहे. आणि हे पीठ आपण ज्यावेळेस मळून घेतो ना, त्यावेळेस आपण चपातीचं पीठ मळतो का, अगदी तसं नाही मळायचं. थोडंसं असं घट्टसर आणि थोडंसं यामध्ये नसे पदर सुटले पाहिजेत, या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं. म्हणजे ज्यावेळेस आपण हे बिस्किट फ्राय करतो ना, म्हणजे तळून घेतो, त्यावेळेस त्यामध्ये छान पदर सुटतात. आपण शंकरपाळीचं पीठ बघा, थोडंसं असं फक्त जुळवून घेतो, खूप जास्त त्याला मळत नाही. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ह्या पिठाचं सुद्धा करायचं आहे. हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं जुळवून घ्यायचं आहे. खूप असं याला रगडून मळण्याची गरज नाही. 3 ते 4 मिनटासाठी झाकण ठेवून हे साईडला ठेवलं, जेणेकरून यामध्ये जी आपण साखर घातलेली आहे ना, ती हलकीशी वितळली जाते. त्यामुळे आता हे बऱ्यापैकी असं खूप घट्ट नाही आहे आणि खूपच सॉफ्ट नाही, मध्यम असं हे पीठ तयार झालेलं आहे. आता याचा एक गोळा तोडून घेणार आहे आणि उरलेल्या पिठावरती झाकण ठेवायचं आणि हे आपल्याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. बरं मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी साईडचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा रेसिपीज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता इथं आपण चपाती कशी लाटतो, अगदी त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचे. गरज वाटली तर थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आणि ही अशी खूप जाड नको आणि खूपच पातळ नको, मध्यमसर अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर इथं तुम्ही बघू शकता
ह्या रेसिपीला ना अजिबात वेळ लागत नाही. अगदी तासाभरामध्येच हे होऊन जातं आणि एकदा बनवले ना हे बिस्किट तर महिनाभर छान टिकतात आणि एवढ्यामध्ये ना अगदी व्यवस्थित हे बिस्किट तयार होतात. आता इथं मी साईडच्या कडा कट करून घेत आहे. तर इथं मी मुलांसाठी अगदी चौकोनी आकाराचे जसे मार्केटमध्ये बिस्किट मिळतात ना, अगदी त्या पद्धतीचे बिस्किट बनवत आहे. तुम्ही एखादं छोटंसं झाकण वगैरे घेऊन गोल जरी बिस्किट कट करून घेतले ना, तरीसुद्धा चालणार आहे, जेणेकरून बराचसा वेळ वाचला जातो. एक पीठ व्यवस्थित मळून घेतलं ना तुम्ही, हव्या त्या आकाराचे बिस्किट तुम्ही बनवू शकता. आता इथं मी व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. बिस्किट खूप मोठे किंवा खूपच लहान करणार नाही, मध्यम असे करणार आहे, जेणेकरून मुलांना ते हातात घेऊन खाता येतील. तर इथं मी साईडच्या कडा कट करून घेतलेल्या आहेत. हे बघा, आता व्यवस्थित असे हे बिस्किट कट करून घ्यायचे. आता यापैकी एक बिस्किट घेऊन याला ना चाकूच्या उलट्या साईडने हलकेशा अशा कट करून घ्यायचे, म्हणजे अशा चिरा देऊन घ्यायच्या, जेणेकरून अगदी मार्केटचे बिस्किट कसे असतात तसे दिसतात. हे बघा, अगदी याच पद्धतीने सगळ्या बिस्किटला मी कट करून घेतलं होतं आणि सगळे म्हणजे याच पद्धतीने लाटून घेतलं होतं. खूप जाड लाटू नका किंवा खूपच पातळ लाटू नका. मध्यम जाडीची ही पोळी लाटून त्यानंतर हे बिस्किट कट करून घ्या. जर तुम्ही ही जी पोळी आहे ही खूप जाड लाटली ना, तर ते बिस्किट तळल्यावरती तर छान राहतील, पण नंतर थंड झाल्याच्या नंतर मऊ होतील. आणि जर खूप पातळ लाटलं तर ते खूप कडक होतील, जेणेकरून मुलांना ते खायला जमणार नाही. त्यामुळे मध्यम लाटा, जेणेकरून त्यामध्ये मस्त पदर पडतात, चवही छान राहते आणि खुसखुशीत राहतात हे बिस्किट. त्यामुळे मध्यम जाडीचे लाटून घ्या. आता इथं याच पद्धतीने मी सगळे बिस्किट कट करून घेतले होते आणि तयार करून घेतले होते. आता इथं कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. गॅस एकदम मध्यम करायचा आणि त्यानंतर हे बिस्किट यामध्ये सोडायचे आहेत. आता गॅस कुठेहीच वाढवायचा नाही. हळूहळू हे बिस्किट तळून द्यायचे, जेणेकरून त्याच्या आतमध्ये पदर सुटतात. इथे तुम्ही बघू शकता हलकासा रंग याचा चेंज झालेला आहे. फक्त मध्ये ना अगदी एखाद्या मिनिटावर हे उलटून घ्यायचे. छान असे बदामी रंगावरती हे बिस्किट आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे बघा, याच पद्धतीने सगळे बिस्किट मी बनवून घेतले होते. ही रेसिपी तुम्हाला कुठेही जरासुद्धा आवडली असेल ना, तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी जरूर शेअर करा, म्हणजे ते सुद्धा त्यांच्या मुलांसाठी असे हेल्दी बिस्किट बनवतील. तर हे बघा, मस्त असे सगळे बिस्किट मी बनवून घेतले होते आणि बऱ्यापैकी बिस्किट मी मुलांना खायला देखील दिले होते. तर माझ्या मुलांना हे बिस्किट खूप आवडले आणि तुमच्याही मुलांना जरूर आवडतील. त्यामुळे ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणि यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते देखील तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.